साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील हुतात्म्यांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडूजमध्ये डॉक्टर मनोज वेद पाठक यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त नव्याने सुरू केलेल्या मेट्रो पॉलिक्लिनिक कान नाक घसा तपासणी शिबिराचा उद्घाटन सोहळा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका सोनिया गोरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या शिबिरामध्ये इन्फेक्शन असो किंवा आजार तसेच कान नाक घसा या सर्व आजारांवर बुधवार दिनांक 29 जुलै ते शुक्रवार दिनांक 31 जुलैपर्यंत उपचार मिळणार आहेत। ओपीडी व एंडोस्कोपी तपासणी 50% सवलतीच्या दरात अनुभवी व तज्ज्ञ ENT डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे। दरम्यान उपस्थित असलेल्या सर्वांचे डॉक्टर मनोज वेद पाठक यांनी आभार मानले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बंडा गोडसे, नगराध्यक्ष रेखा माळी, उपनगराध्यक्ष आरती काळे, नगरसेविका रेश्मा बनसोडे, नगरसेविका स्वप्नाली गोडसे, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शीतल गोडसे, भाजपा तालुकाध्यक्ष अनिल माळी, नगरसेवक सचिन माळी, नगरसेवक ओमकार चव्हाण, नगरसेवक सुनील गोडसे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अक्षय थोरवे, IMA खटाव तालुकाध्यक्ष डॉक्टर महेश काटकर, VPMA व आयुष डॉक्टर असोसिएशनचे खटाव तालुकाध्यक्ष डॉक्टर गणेश गोडसे, डॉक्टर सुमित धूस, डॉक्टर योगेश महामुनी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान सोनिया गोरे यांनी शिबिराबाबत सर्व पॅरामेडिकल टीमचे कौतुक केले। अत्यंत संवेदनशील अवयवांवर या शिबिरात उपचार केले जातात, हे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे। कान, नाक आणि घसा या आजारांवर उपचार घेण्यासाठी पूर्वी शहरात जावे लागत होते, परंतु आता मान खटाव उत्तुंग भरारी घेत आहे। शहरात मिळणारे उपचार आता वडूज आणि मान खटाव सारख्या ग्रामीण भागात मिळत असल्याचे समाधान आहे, असे मत सोनिया जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले। आजच्या या उद्घाटन समारंभाचा करावा। काटकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा। वैद्यकीय क्षेत्रांना मी विनंती करतो, आपण सरांचा सन्मान या ठिकाणी करावा। उपनगराध्यक्ष सन्मान्य जयवंत पाटील, सन्मान्य नगरसेवक, सन्मान्य केमिस्ट असोसिएशनचे सगळे स्वागत करतो। आपलाही सन्मान होते, आपणास माझी विनंती, आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारा। मामांना इथे जमलेल्या सगळ्यांना नमस्कार। आज गुरुपौर्णिमा, गुरुपौर्णिमेनिमित्त सगळ्यांना साऱ्या शुभेच्छा। आज या वेद पाठक फॅमिलीनी एक हॉस्पिटल सुरू केलं आणि या नाक कान घसा, बरोबर आहे ना, म्हणजे ENT स्पेशलिस्ट म्हणून आज तुम्ही हॉस्पिटल सुरू केलं। मग आजपासून मी सरांच्याकडनं बरीचशी माहिती घेतली की इथं नेमकं काय ट्रीटमेंट करणार आहे। खरं वास्तविक सगळ्यात महत्वाची म्हणजे शरीराच्या अत्यंत संवेदनाक्षम अशा अवयवांची आपण जिथे ट्रीटमेंट केली जाते ते तुम्ही खरं वास्तविक त्याचा अभ्यास केला आणि त्या दृष्टीने तुम्ही हॉस्पिटल सुरू केलं। अतिशय महत्वाचं म्हणजे आधीपासूनच तुमच्या हॉस्पिटलला बरीचशी गर्दी, वाट बघायची आवश्यकता किंवा कशाची आवश्यकता लागणार नाहीये। आमच्या सारख्यांना बोलवून तुम्ही उद्घाटन घेतलं आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे इथं सगळे असलेले मान्यवर गुरुजन या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन तुम्ही हॉस्पिटल सुरू करताय। त्यामुळं अगदी चांगल्या मुहूर्तावर हे हॉस्पिटल चालू केलंय। तुम्हाला खरं वास्तविक खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून आहे आणि परमेश्वराकडनं पण फार सारे आशीर्वाद आपल्याला मिळतील। कारण माझाच एक इन्सिडेंट सांगते की मलाच हे DJ वगैरे जे काही वाद्य आहेत या वाद्यांच्या मुळे मी आता डॉक्टरांशी चर्चा करत होते। 3 महिने मला त्याचा कानाला खूप मोठी इजा झाली, त्याला सूज आली नसला आणि अजिबात न लक्षात येणार की आतल्या साईडचा तो अवयव आहे आणि तो शोधून काढण्यासाठी डॉक्टरांकडे जाणंही गरजेचं आहे। त्यावेळेला मी निवडणुकीमध्ये DJ भरपूर ऐकलेलं, त्या उत्साहामध्ये, निवडणुकीच्या उत्साहामध्ये DJ ऐकत असताना कळत नाही आपल्याला
आणि त्यावेळेला त्या नसला सूज आली आणि ज्यावेळेला माझा तोल जायला लागला त्यावेळेला सगळ्या ट्रीटमेंट झाल्या, बऱ्याचशा ट्रीटमेंट की मला चक्कर आल्यासारखी का होते, मी पडल्यासारखं मला का होते, बऱ्याचशा साऱ्या ट्रीटमेंट केल्या आणि शेवटी बॉडी चेकअप करताना आता शेवटचा पर्याय राहतो ना की काय शोधलं पाहिजे म्हणून. बॉडी चेकअप करताना एनटी डॉक्टरची खूप मोठी गरज लागली आणि त्यावेळेला लक्षात आलं की त्या असलेल्या नसला सूज आहे आणि ती सूज असल्यामुळं तो तोल मेंदूशी त्याच्या रिलेटेड असल्यामुळं तोल जात होता. आणि त्यावेळेला डॉक्टर साहेब खूप भीती वाटली खरं वास्तविक, आणि पण ते खूप लवकर लक्षात आल्यामुळं बरं झालं. त्यामुळं अशा बारीक सारीक गोष्टी, सर्दी असेल, सायनस असेल, कानाचा प्रॉब्लेम असेल, बरेचशे काही गोष्टींचे ही न दिसणारे जे प्रॉब्लेम आहेत ते रेग्युलर चेकअप केलं पाहिजे. आणि ते चेकअप करत असताना तुम्हाला एक ठराविक दिवसाच्या नंतर संपूर्ण त्या ह्याचं चेकअप, तुम्ही जर असं काही काढलं की तुम्ही इतक्या दिवसांनी आलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये सवलत, पण ते चेकअप करून घ्या अशी विनंती जर सगळ्यांना केली तर एक चांगला आपल्याला माहीत होणारा असा सोर्स उत्पन्न होईल. आणि तो झाला तर आपलं आरोग्य आपल्याला काही प्रमाणात जपता येईल. आणि ते जपण्यासाठी तुम्ही तरुण माणसांनी त्याच्यासाठी खूप काम करणं गरजेचं आहे. खरं वास्तविक म्हातारं झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टींची गरज तर आपोआप लागते, पण तरुण माणसांच्यात हे जे न दिसणारे प्रॉब्लेम आहेत, आजार आहेत, हे शोधणं तुमच्यासाठी ते खूप मोठं कसब असतं. आणि ते तुम्ही करावं अशी प्रॉपर ती ट्रीटमेंट झाली तर बरेच पुढचे प्रॉब्लेम आपण टाळू शकतो. आणि त्या दृष्टीनं तुम्ही प्रॅक्टिस करावी असं मी तुम्हाला मनापासून सांगेन, कारण आम्ही त्यातनं गेलेलो आहे. माझ्या मुलीला 6 महिने ऐकू येत नव्हतं त्या डीजे मुळे. म्हणजे आताचे हे सगळे जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टींमुळे खूप मोठ्या याच्यावर प्रॉब्लेम निर्माण होतात. तर त्यातनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर तुमच्यासारख्या डॉक्टरांची अत्यंत गरज आहे आणि ती तुम्ही आज आमची गरज पूर्ण करताय. मगाशी चंद्रकांतनं सांगितलं की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींसाठी सातारा, अकलूज, म्हसवड किंवा खूप लांब लांब ठिकाणी जावं लागतं. आणि वडूज आज खूप प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करते आणि या वडूज सारख्या आम्ही एक मोठं शहरीकरण करतोय. तर त्या शहरीकरणामध्ये या सगळ्या गोष्टींची नितांत गरज आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही पाऊल टाकले त्याबद्दल तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि तुम्ही असेच काम करत राहा, समाज सेवा करा त्यातून. आणि आताचं जे 3 दिवसाचं शिबिर तुम्ही करताय ते शिबिर सुद्धा चांगलं होईल आणि एक लोकांना त्याच्या गोष्टींचं एक म्हणजे माहिती होईल चांगली शिबिरातनं. कारण काहीतरी गोष्टी लोकांना थोड्याशा फुकट दिल्याशिवाय त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्या दृष्टीनं तुम्ही पहिलं पाऊल टाकले. कारण या हॉस्पिटलची जर लोकांना ओळख करायची असेल तर अशा माध्यमातून तुम्ही केलेली ही पहिली सुरुवात अतिशय चांगली आणि सुज्ञ विचारांनी केलेली सुरुवात आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असेच तुम्ही चांगले चांगले शिबिर करत राहा आणि आम्ही सुद्धा काही शिबिरं घडवू त्यात आम्हाला मदत करत राहा असं एक आव्हान करते. आणि परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा मोठ्या लोकांचे आशीर्वाद करून घेऊन चालू करताय त्यामुळे तुमचं खूप चांगलं हॉस्पिटल चालेल अशी मला अपेक्षा आहे. आणि त्याबद्दल परत एकदा शुभेच्छा देते. आणि आपले या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि आपले या तालुक्याचे लाडके आमदार जयकुमार गोरेभाऊ यांच्याकडूनही खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हो. विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97 071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.